अहो कालचा पेपर वाचताय तुम्ही, हा आजचा पेपर. तरी म्हणतोय परत परत त्याच घटना काय घडतायत, नवीन काही घडतच नाहीये जगात. घडेल घडेल, काहीतरी नवीन नक्की घडेल. हो घडेल ना, पण आपल्याला हवं ते घडत नाही ना. या घराच्या जागी टॉवर कधी उभा राहणार आहे कोणास ठाऊक. नाही माझा ना त्या विवाह मंडळवाल्यांवर विश्वासच नाही उरला आता. आपल्याही अपेक्षा काही कमी आहेत का? त्या जरा कमी करा तुम्ही देशपांडेच. आहेतच माझ्या अपेक्षा आणि सगळ्यांच्याच असतात. आता काकाला नाही का बिन साखरेचा चहा लागतो आणि पप्पांना जास्त दुधाचा, माझ्या मम्मीला आपला साधा आणि काकूला बिना दुधाचा आणि मला ग्रीन टी. हा आणि तुझा ग्रीन टी. मग मी काय म्हणते, जर चहाच्या बाबतीत आपल्याला चॉईस असेल तर मग नवरा मुलाच्या बाबतीत का नको? अगं पण बाळा, आपल्या अपेक्षा पूर्ण करणारा मुलगा असायला हवा ना ग. नक्की असेल, एक ना एक दिवस नक्की सापडेल. मी आत्ताच वडाला बाहेरून पण धागा बांधून आलीये. बाहेरून? पप्पा तुम्ही असं टॉवेल गळ्यात घालून काय फिरताय? हौस आहे मला असं फिरायची आणि बाहेरही असंच जाणार आहे. तुमचं सोडा हो, पण माझ्या स्टेटसचा तरी विचार करा ना यार. गधड्या तुला कसलं आले रे स्टेटस? यशवर्धन नाव आहे त्याचं. गधड्या काय? मग मी बोललो म्हणून भोकं पडली का त्याच्या अंगाला? अहो भाऊजी होईल, त्याचंही सगळं छान होईल. हो सगळ्यांचं सगळं चांगलंच होणार आहे, माझंच काही चांगलं होत नाहीये. अरे गेला अर्धा तास फेऱ्या मारतो इथे. कोण गेलंय बाथरूम मध्ये आंघोळीला? आतून का रडताय ते? दादा बोट धर. तुझं बोट धरून का मला आंघोळीला नेणार आहेस तू? नाही, आत कोण आहे ते सांगू शकतो ना. त्यासाठी बोट कशाला पकडायला हो भाऊजी? बाईसाहेब गातात आतमध्ये. गाणं झालं. अरे काय रे बाबा, या घरात एकेकाचा काय कॉन्फिडन्स आहे. अरे त्यांना म्हणावं जरा खालच्या सुरात गा, नाही तर घर खाली यायचं. तू खालच्या आवाजात बोल. मी काय म्हणतो, नाही आता इथे आतमध्ये गाण्याची काय गरज आहे? आणि बरं त्यांना असं का वाटतंय की त्या गातायत म्हणून? भाऊजी गरज ही शोधाची वहिनी असते, जननी असते. हा पण मला सांगा, आता आतनं कडी नसेल तर गावच लागेल ना माणसाला. ए लता जाग, त्यांना जरा गाणं गायला शिकव. आई तुला गाता येतं? ती फक्त गातेच बाबा. अरे काय सुरेख गाते तुझी आई. तुझी आई जेव्हा गायला बसते ना, तो तंबुराच्या तारा स्वतः वाजायला लागतात. तबला स्वतःला बडवून घेतो. मग आई तू गाणं का सोडलंस? खरं सांगू का, फार गोड गळा होता रे माझा. तुझ्या मावश्या कजाक आणि दादाला सुद्धा आवडायचं नाही गाणं. म्हणजे तू मामासाठी गाणं सोडलंस? हो. वहिनी फोन. हा आशा, लता बोलते. काय? कधी? अगं बाई केव्हा? निघाले निघाले. काय 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 झालं काय बहिणी? दादा, अरे देवा. म्हणजे मामा, आई आता तू गाऊ शकतेस? गप्प बस रे. अहो ऐका ना, दादाला बरं नाहीये, मी निघते. निघू का? अशा मोक्याच्या वेळेला कुठला नवरा नाही म्हणेल? नाही म्हणजे संकटाच्या वेळी असं म्हणायचं दादाला. तू जा लवकर, जा तयारीला लाग पटकन. बस जा, उशीर नको करू. फोन काळजी करू नका, दादा बरे होतील. म्हणजे आई तू गाऊच शकत नाहीस? यश काय बोलतोस तू? मी निघाले. मी येते. सांभाळ बहिणी. हो. अरे काय काळ वेळ काय, तू काय बोलतोयस? काय अचानक काय झालं तुझ्या दादाला? काय माहिती हो? बरं जास्त खर्च काढणार नाही ना? मशीन आहे का ती खर्च काढायला? तसं नाही ग, आपल्या घरामध्ये नुपूरचं लग्न आहे, त्याचा खर्च आहे. माझी VRS ची रक्कम ह्याच्यातच नको खर्च व्हायला. प्रसंग काय बोलताय, काय कळते का तुम्हाला काय बोलताय ते? तसं नाही ते. हा बोल ग आशा. हा निघाले मी. हो आता दुसऱ्या मिनिटाला बाहेर पडते. हो निघाले म्हणाले ना मी. आता बोलत बोलत पोहोचेन तुझ्यापर्यंत. तू ठेव ना फोन. मला कळतंय ग, मी नेहमी सरळच बोलते, मी स्पष्ट बोलते. तुला कळत नाही माझं बोलणं. ठेव आता. चला. बरं तुझ्या त्या बहिणी पण येतील ना आता तिथे? आता बोलले ना मी आशाशी, ऐकलं ना तुम्ही? बरं मग या वेळेला भांडू नका तुम्ही. त्या नीट बोलल्या तर मी नीट बोले. तसं नाही ग, आता प्रसंग काय, उगाच वादावादी करू नका. गेल्या वेळेला ती छोटी तुझ्या अंगावर धावून आली होती. ती उषा तशीच आहे, सारखे टोमणे देत असते. गेलात का टॉवर मध्ये राहायला? झालं का नुपूरचं लग्न? तिला म्हणावं सगळं होणार आहे व्यवस्थित. तुम्ही येताय त्यांना सांगायला? हो चला. काय चल काय? अगं इथे एखादं स्थळ आलं तर? हा स्थळ आलं ना तर मी पाहिल्याशिवाय फायनल करायचं नाही. हा मी मुलगा पसंत करेन तेव्हा लग्न ठरवा. वहिनी काय हे, तुमचा भाऊ आजारी आहे ना? भाऊ होईल ग बरा,
पण नुपूरचं लग्नही महत्वाचं आहे ना. हो अच्छा, म्हणजे नुपूरसाठी म्हणताय तुम्ही? तुला काय वाटलं? नाही नाही म्हणजे हा हा अंगारा गेल्यावर दादाला लावा. नाही म्हणजे दादाकडे गेल्यानंतर तुम्ही हा अंगारा दादाला लावा. बरं बरं, नुपूरचं काय ठरलं तर कळवा हा मला भाऊजी. हो जा जा जा, व्यवस्थित जा. ते दादाचं जे काही ठरेल ना ते लगेच कळव हा आम्हाला. हो हो कळवते. दादा बघितलंस, निघाले मी. बहिणींचा दादा एवढा आजारी तरी आपल्या नुपूरची किती काळजी तिला. मी काय म्हणतो सूर्यकांत, आपण हे घर पाडून इथे टॉवर बांधायला सुरुवात करूया का? नुपूरसाठी मुलगा आपण नंतर बघूया ना. नाही 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 नाही. अरे लग्न झाल्यानंतर मी सासरी जायला हवं ना. मी परत बाहेर नाही येणार. म्हणजे तुम्ही आधी टॉवर बांधणार मग माझ्यासाठी मुलं शोधणार नाही. मला हे जमणार नाही. अगं पण जो मुलगा तुला बघायला येतो तो परत जातो. रियात माझी काय चूक आहे? तो तुझा मित्र अनिकेत खरं छान होता तो, पण तो ना मला चांगला मित्र वाटला. असा मॅरेज मटेरियल नाही वाटला. मॅरेज मटेरियल ते काय असतं? कॉलेजमध्ये मुलांना बोलताना ऐकलंय मी की मुलगी कशी मॅरेज मटेरियल हवी. मग आम्हा मुलींची पण अपेक्षा असते ना की मुलगा कसा मॅरेज मटेरियल हवा. मग तो एन्काउंटर स्पेशलिस्ट प्रसाद ओक, तो तर पळून गेला. श्री केतकर सुद्धा गेला. काय करायचं काय आता? हे बघ नुपूर, तू ना लवकरात लवकर स्थळ फिक्स कर आणि करून टाक यार लग्न प्लीज. करून टाक म्हणजे मी काय कोणाशी लग्न करायचंय का? नाही नाही नुपूर, हे बघ तुला कळत नाही, मला ना परत जायचंय ना यार. अच्छा अच्छा, तुला परत जायचंय म्हणून मी लग्नाची घाई करायची आणि कोणाच्याही गळ्यात हार घालायचा? नुपूर हे बघ, मी जर गेलो नाही ना परत तर माझं खूप मोठं नुकसान होणार आहे. तुला कळतंय का? अरे वा, तुला बरं तुझं नुकसान कळतं रे. आणि तू माझा एवढं मोठं नुकसान केलं त्याचं काय? मी एक मिनिट, मी तुझं काय नुकसान केलंय? बोलताना पण काही वाटत नाही का रे तुला? माझं लग्न कोणाशी मोडलं? माझ्याशी. कोणामुळे मोडलं? अरे ह्या बघ मुंडावळ्या, फक्त डोक्याला बांधून बोहल्यावर चढायचं बाकी होतं. अरे मापात तांदूळ सुद्धा भरून ठेवले होते रे, फक्त माप ओलांडायचं बाकी होतं. सगळं रेडी होतं माझं, फक्त तू नाही म्हणालास आणि अचानक जग थांबल्यासारखं वाटलं मला. नुपूर ऐक ना, झालं ते झालं यार. झालं ते झालं म्हणजे काय रे? तू बघतोस ना, एकतर मुलं सिलेक्ट करताना किती नाके नऊ येतात. त्यात ना माझ्या लग्नाची कोणालाच काही पडलेली नाहीये. मी काय आयुष्यभर एकटी राहू? अहो ऐकताय ना? अहो बघा ना हा चिंटू कसा करतोय होते. आजोबांच्या डोक्यावरचे उरलेले केस सुद्धा खेचत होता. मन्या थांबा मन्या. बाबा नाही होते, तुझं नावच सांगते. राणी किती कोणाची राणी. बघा अभ्यासाला बसले. ए चला मन्या चिंटू चला अभ्यासाला बसा. नुपूर अयो ओके, काय चाललंय काय? चिंटू बंटू राणी मन्या कोण आहेत? कोण आहे लोक? अरे मुलांची नावं ठरवून ठेवलीत मी. एवढी मुलं? काय प्रॉब्लेम काय रे तुला? प्रॉब्लेम काय? 2 मुलं माझी आहेत, 2 यशची आहेत. त्याला काही मुलं होणार नाहीत का? हे बघ सगळं ठरवून ठेवलंय रे मी, फक्त लग्न व्हायला हवं. आणि नीरज तू लक्षात ठेव, माझं लग्न जमल्याशिवाय तुला कुठेही जाता येणार नाही. या नको जा. बसा बसा. मी बसेन नाही तर उभी राहील. तुला काय करायचंय का? या रावजी तुम्ही बसा भाऊजी. हळू हळू, इथं तोंडावरचा ताबा सुटेल आणि तिथं टेकूवरचा. गाणं अंगावर येतच आहे पण खरंही अंगावर यायचं. अहो बघताय ना घराची काय अवस्था करून ठेवली ती. त्यांच्याच आवडीचं गाणं आहे. त्यांची रोजची फरमाईश असायची, या रावजी या रावजी. मला बोलवलं नाही, मी गाणं गात होते. या रावजी बसा भाऊजी. आता आलाच आहात तर बसा ना. बसतो चांगलं आपलं. दामोदर रावानंतर तुम्हीच काय ते रसिक हो.
बसा पेटीवर बसा. पेटीवर बसून गाणं ऐकण्याची मजा काय औरच असते. होय हो अगदी. अहो उठा उठा. पेटीवर बसा म्हणजे पेटी वाजवायला बसा हो. पेटी वाजवायला? आम्ही आयुष्यात कधी लवंगी सुरसुरी नाही वाजवली. पेटी काय वाजवणार? काय सांगता? आमच्या घरात गाणं बजावणं येत नाही कुणाला. हो खरं आहे ते. तुमच्यात रसिक फक्त दामोदर रावच हो. असो आज माझा गाण्याचा वार आहे. पण माझा आज ऐकण्याचा वार नाहीये ना. मग कानात कापसाचे बोळे घालून बसा. आजच्या दिवशी गायचं म्हणजे गायचं अशी परवानगी मला खुद्द दामोदर रावांनीच दिली आहे. आता आठवड्याचे बाकीचे दिवस तुम्ही मला गप्प बसवता ना, मग आज मी हक्काने गाणार. या रावजी तुम्ही बसा भाऊजी, कशी मी राखो तुमची मर्जी. बस भाऊजी. चहा पावजी. या रावजी. वडापावजी. तुम्ही बस भाऊजी. तेव्हा मला पावजी. कशी मी राखो तुमची मर्जी. बस भाऊजी. बंद करा. या रावजी. या रावजी. या सुरांमध्ये एवढी ताकद आहे, अख्खं घर कोसळायचं. अहो जरा हळू गा, घर कोसळायचं. दादा. चंदू दादा. हळू 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 हळू. तुझ्या नवऱ्याला धड उभं राहता येत नाही, निदान हे घर तरी नीट उभं राहू दे. हा कोण आलं? लताच्या माहेरून आलाय. हे एवढंच पोचली पण नसेल ती. आता तिथे गेल्यानंतर हे सगळं असं बघितल्यानंतर धक्का बसेल तिला ग. अरे 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 तू समजतेस तसं नाही रे. कोणाचा फोन आहे? श्री तशीच सौ मधून फोन आला होता. नुपूरसाठी स्थळ आले सांगून. अरे वा काय सांगतेस काय? नुपूर साठी स्थळ आलंय. अहो गा गा आता हव्या त्या सुरात गा. आई ह्या बाईला सांगावं. बसा भाऊजी. देवा तुम्हाला सांगतो, आमची नुपूर ना एकदम एकदम वेगळीच मुलगी आहे हो. असं असं तळहातावरच्या ह्याच्या फोडाप्रमाणे सांभाळलंय हो तिला, जपलंय. अहो फोडा आता तो फोड. मुलगा चांगला आहे. काय करतो? संगीतकार आहे. बर तो काय करतो ते सांगा ना आता. अहो सांगितलं ना, गाण्यांना चाली लावतो. अच्छा म्हणजे लक्ष्मीकांत प्यारेलाल. घरात कोणी या काळातलं असेल तर फोन देता का जरा? कुणाला देऊ? ते आहेत का? कोण ते? दादा तुला विचारतात. हॅलो जरा पाठीवर ना हात फिरव. अहो तुम्हाला नाही हो. ऐका ना. हा ऐकवा ना. ईश्वर हो लाजताय काय? ज्या कामासाठी फोन केला ते सांगा ना. कुठला मुलगा सांगून आला ते सांगा लवकर. अहो गायक आहे, संगीतकार आहे, दिग्दर्शक पण आहे आणि मध्ये मध्ये जज पण असतो. कुठल्या कोर्टात? कोर्टात नाही हो, गाण्याच्या स्पर्धेत. तुमच्या पुतणीचं लग्न यांच्याशी ठरलं ना तर तिच्या संसाराला छान सूर गवसेल. अनेक वाद्य वाजतील. संसारामध्ये पुंगी वाद्य वाजणार नाही ना? मग मिळवली. पाठवा मग त्याला, पाठवा लगेच. अहो पण पूर्णतः ऐकून घ्या. मुलाची एक अट आहे. काय अट आहे? मुलीला गाणं यायला हवं. काय हो काय झालं? मुलीला गाणं ना येत. मग ठीक, मग आजच मुलगा बघायला येईल मुलीला. बरं. आणि हॅलो, अवधूत गुप्ते नाव आहे बर का त्याचं. थँक्यू. अच्छा नुपूरला बघायला मुलगा येतोय आज. एक अट आहे, त्याला गाणारी मुलगी हवे. नुपूरला उत्तम गाता यायला हवं. गाता यायला हवं. येईल गाता. अरे चंद्रकांत ही कसली अट रे? शक्य होणार आहे का हे? नुपूरला गाणं येतं त्यामुळे ती त्याच्या परीक्षेत पास होईल. मुद्दा हा आहे की तो आपल्या परीक्षेत पास होतो की नाही. आपली परीक्षा? आता आपण या मुलांच्या परीक्षा पण घ्यायच्या? हे बघा माझ्याकडे अजिबात वेळ नाहीये. म्हणजे आपल्याकडे वेळ नाहीये ना. घराची अवस्था बघतोय ना आपण. मामा मी काय म्हणतो, आपण लवकरात लवकर बार उडून देऊयात ना लग्नाचा. गंमतच आहे. म्हणजे मला गाण्याची आवड आहे आणि मुलालाही गाण्याची आवड आहे.
म्हणजे आमची दोघांची आवड एकच आहे. मला मुलगा पसंत आहे. इथं काही मैफिल जमवायची नाहीये, लग्न लावून द्यायचंय. हे बघ चंद्रकांत आणि सूर्यकांत, मी तुम्हाला स्पष्ट सांगते, हा मुलगा मला काही पसंत नाहीये. अरे गाणं गाऊन पोट भरणाऱ्या मुलाचा काय भरोसा नाही. म्हणजे बघ, उद्या जर आवाज बसला तर संसार कसा होणार आहे? आईसाहेब तो वाद्य पण वाजवतो. मग बरंच झालं की, म्हणजे गाताना कधी कधी मला पेटीची साथ होईल ना त्याची. बरोबर आहे. मग घरभर पसरावा साथीचा रोग. नाही नाही आईसाहेब तसं नाहीये, तो ना म्युझिक डिरेक्टर आहे, संगीत दिग्दर्शक. आता हे काय असतं आणखी? आई साहेब तो आहे ना गाण्यानं चाली लावतो. हं. तो महाराष्ट्रापासून भटिंड्यापर्यंत सगळ्यांचे ढाबे दाणानून सोडलेत त्याने. होय. आणि दिग्दर्शनात पण त्याने झेंडा रोवलाय हो स्वतःचा. मी असं ऐकलंय की त्याने एक तारा पण शोधलाय. तुला 24 तास तारे दिसतात. तुम्ही मला काही बोललात का? सकाळपासून कुठे बाहेर गेला नाही का? नाही बोल. बाहेर जायचंय का? पटकन नुपूरला कोणी विचारलंय का की तिला संगीतकार मुलगा आवडेल का? म्हणजे काय, तिला नवरा मुलगा आवडणार. तिला पण गाण्यात आवड आहे ना. तुम्हाला सांगतो, लहानपणी तिने एकदा गाणं गायलं होतं शाळेत. तेव्हा गुरुजींनी ना तिला असं लॉलीपॉप दिला होता. ते तिने गाणं गाऊ नये म्हणून दिलं होतं. असं काही नाही, ती छानच गाते. कधी बापाच्या काळजानं मुलीचं गाणं ऐकून पहा. ठीक आहे मामा, मी काय म्हणतो, आपण आधी नुपूरचं गाणं ऐकूयात ना, मग ठरवूयात काय ते. हं? मग होऊन जाऊ दे. आता खोचा दोन बाजूने. हा, इथे इथे सारखं कर. हा, आता हे दोन लोड दोन बाजूला ठेवा दोघींनी व्यवस्थित. बघा. हो बरोबर आहे. हो हो हो, असंच असतं. गाण्याची बैठक अशीच असते. अरे वा, विजय झाली ना सगळी तयारी? हो ना. असं वाटतंय आपल्या खानदानात रक्त नाही, गाणंच वाहतंय. पण आज हे रसिकाचं घर वाटतंय. दामोदरराव गेल्यानंतर पहिल्यांदा कोणीतरी रसिक घरात येतोय. छान तयारी झाली गाणं शिकण्याची, मस्त. ठीक आहे. दादा, अरे आपली नक्टू आज गाणं गाणार आहे, त्याची तयारी ही सगळी. पण मग गाणं गाण्यासाठी हे चादर गादी लोड ही पेटी हे सगळं कशाला? भाऊजी सगळं घरातलंच आहे, काहीच भाड्याने नाही आणलंय. हा, पण हे सगळं करायला सांगितलं कोणी तुम्हाला? अरे पण गाणं गायला तसाच माहोल तयार करावा लागतो. आलं लक्षात. हे सगळं यांच्यामुळे होतंय. सूर्यकांत सांग त्यांना. बर, थँक्यू बाईसाहेब, हे सगळं तुमच्यामुळे होतंय. अरे त्यांना सांग, इथे काय मैफल करायची नाहीये. मुलाची अपेक्षा आहे, मुलीला गाणं गाता यायला हवं. ते आलं की झालं. हे सगळं कशासाठी? मामा, नुपूरच्या लग्नासाठी सगळं केलं तर काय बिघडते काय? काय दादा, अरे नक्टू आज पहिल्यांदा चार चौकात बसून गाणं गातीये. हो दे ना तिची हौस पूर्ण. खरं तर मलाही वाटलं होतं की आपणही तबला काढावा आणि मस्त. तू आहे कुठे? मी आले. सगळ्यांनी बसून घ्या. चला अगं, आडवी मांडी घालून बस. हा बरोबर, अशीच बस. हा, सुरू कर आता. अगं, मोठ्याला नमस्कार कर आधी. हो, आज पहिल्यांदा धाडस करतेस गाणं गायचं. मग आता आम्ही कोणाच्या पाया पडायचं? आणि आम्ही पहिल्यांदा धाडस करतोय हिचं गाणं ऐकायचं. दादा, कधीतरी बापाच्या कानानं गाणं ऐक. तुला सगळ्या शब्दांमध्ये सूर दिसेल असा. बरं आता करू का सुरू? म्हण रे बाळा, म्हण. गंगा जमुना डोळ्यात उभ्या का, जा मुली जा दिल्या घरी सुखी रहा, जा मुली जा दिल्या घरी सुखी रहा. छान, मस्त, क्या बात आहे. मी म्हटलं ना सगळं छान होणार म्हणून. मला कसं वाटतं माहितीये, ही अशीच गात राहिली ना तर आपल्या घरात कोणी चोर घुसणारच नाही आणि चोरी होणारच नाही. नुपूरचा आवाज खरंच खूप छान आहे. चाल जरा वाकडी होती ऍक्च्युली. अरे काय चाललंय काय तुमचं? सूर्यकांत, ही जर अशाच पद्धतीने गाणं गायली ना त्या मुलासमोर, तर हे लग्न कधीच ठरणार नाही. काका,
लता आली असेल. सूर्यकांत जा दार उघड. विजू दार उघड. बाईसाहेब उघडता प्लीज. नुपूर तेऱ्या घरी तू दार उघड. मी उघडते. मी उघडते. बरं होतं ना. अरे म्हणजे काय चल, टीम. आपण नमस्कार, मी अवधूत गुप्ते. नुपूरचं गाणं ऐकायला आलंय.